मी प्रत्येक बैलगाडा मालकाला सांगतो, जर दिलेला शब्द तुम्हाला नसेल पाळायचा ना तर कोणाला शब्द देऊच नका. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो, कधी पैऱ्याला फसवू नका, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही आम्हाला पैऱ्याला फसवाल ना तर आमचा नंदी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल, या गोष्टीचं लक्षात ठेवा. कारण समालोचक म्हणाल तर सगळेच असे आहेत की आपल्याला बघितलं, आपल्या ग्लासला बघितलं की आपल्या सरांचं नाव आणि आपल्या ग्लासचं नाव आवर्जून घेतात. फक्त आपण दिसायला खोटी आणि आपला ग्लास दिसायला खोटी, एवढे आपल्या वाघाने पूर्ण अड्ड्यामध्ये दहशत निर्माण केली. तरी आज मुंबईला जरी अड्ड्यात गेलो ना, उसाटणे म्हणा, खिडकाली म्हणा, तरी आम्हाला तिथे विचारतात की ग्लास 8500 सरांच्या नावावर पळतो, तर तुम्ही आणलात का? म्हणजे आपल्या वाघाने आपली कुठपर्यंत ओळख नेऊन ठेवली बघा. सुट्टीचा चपल चित्ता म्हणाल ना बिंजोडच्या क्षेत्रामध्ये, आमच्या भागामध्ये तर अभियांना सारखा कोणच नाही. कारण का आम्ही झाले अशी 2 मैदानं की आम्ही सोचलंय ते, आम्हाला एका रातोरात दुसऱ्याचा पैरा करायला लागलेला आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सर्वांचा लाडका छोटा सर्जा म्हणजे आपला ग्लास 8500चा गुलाल झालाय, तर थोडक्यात माहिती घेऊ. सौरभ शेठ नमस्कार. नमस्कार शेठ. काय सांगाल, आजचा गुलाल झाला त्याबद्दल काय आनंद आहे? आनंद आहे. आज आमचा 9वा गुलाल आहे. आम्ही जेव्हा मैदानात गेलो तेव्हा आम्हाला आमच्या ग्लासने गुलाल मिळवून दिलाय. आनंद आहे आम्हाला आमचा 9वा गुलाल आहे. काय सांगाल आजचा पैऱ्याबद्दल? आजचा पैरा आपले ड्रायव्हर सुदर्शन शेठ गंभीर आणि आपले मित्र कल्पेश शेठ मसे यांच्यामधून आपला आजचा गुलाल झालेला आहे. रणवीर म्हणून आहे, आपला एक मित्र आहे, उत्तम नांदगावकर, त्यांचा बैल आहे रणवीर म्हणून. त्याचा आज आपला पैरा ठरला होता, एका रात्रीत झालेला पैरा आहे. चांगली गाडी पळाली, अंधार झाला होता खूप. आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही गाडी पण खूप मोठी पकडली होती बाहेरची, कारण का आपला ग्लास अड्ड्यात गेल्यावर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला भेटतच नाही, कोण जो तो येतो तो नाहीच करतो, तर त्याप्रमाणे आम्हाला मोठीच गाडी पकडावी लागते. पण एवढी मोठी गाडी पकडून पण आपल्या वाघाने आपला वाघ खालून एकदा टाकून गेला की आपल्या वाघ पुढं कोणाला गाडी देत नाही. आणि काय सांगाल त्या छोट्या रणवीर बद्दल, त्या स्पीड वगैरे? ते बोलतात ना, छोटा पॅकेट बडा धमाका, तसंच आहे तो. कोणीही त्याच्याकडे बघून बोलेल हा पळत असेल, पण तो जेवढा पळाला ना आणि तो जेवढा पळतो ना, त्याचा मोजमाप कोणच नाही लावू शकत. कुठं ना कुठेतरी एक चिल्ल्या पिल्ल्यांची गाडी होती, म्हणजे दोन्ही बारके होते. छोटा पॅकेट बडा धमाका तसंच आहे. आपला ग्लास तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आतापर्यंत आपण जेवढे कोणी टाकलेत त्यांना आपला ग्लास तोंड काढूनच पळालेला आहे. आणि कुठेतरी आजच्या गाडीबद्दल ड्रायव्हर कोण होतं, काय सांगाल? आज आपले ड्रायव्हर म्हणजे आपल्याला ड्रायव्हरचं नाव माहिती नाही, पण आपले मित्र आहेत आकाश ड्रायव्हर, त्यांचाच मित्र आहे. कोण त्याचं आपल्याला नाव माहीत नाही. सॉरी जर तू जर व्हिडिओ बघत असशील भावा, पण आपल्याला त्यांचं नाव माहीत नाही आहे. त्यांचं अभिनंदन करतो, कारण का त्यांनी आम्हाला आज गुलाल मिळवून दिला. आणि कुठे आज अड्ड्यातला एक किस्सा सांग, म्हणजे गाडी जमत नव्हती, कशी जमली वगैरे? तुम्हाला किस्सा सांगायला, आम्ही अक्षरशः आज अड्ड्यामध्ये आम्ही हार पत्करली होती की बाबा आम्हाला नाहीच, आज आम्हाला रिकामच घरी जायचंय. पण आपले मामा आहेत, आपल्या सदैव आपल्या पाठीशी राहणार आहेत, त्यांनी एक गाडी बघून आले, तर ते आम्हाला विचारायला आले की आपण करायचं की नाही करायचं. तर आपल्याला, तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला आपल्या ग्लासवरती किती विश्वास आहे. आपल्याला माहिती आहे आपली गाडी 100% होणार. एवढा कॉन्फिडन्स चांगला नाही, पण आपल्याला बैलावर, आपल्या प्रत्येक मालकाला आपल्या बैलावरती किंवा आपल्या नंदीवरती एक विश्वास पाहिजे की आपण कोणतीही गाडी धरली ना तरी ती आपल्याला मारण्यात किंवा ती आपली गाडी लागण्यात आपल्याला धमक पाहिजे तेवढी. तर कुठे ना कुठे आपले कर्जत तालुक्यातले म्हणजे भरपूर असे समालोचक असतील, तर कुठे ना कुठे हे सरांचं नाव आम्ही नेहमी पुकारत असतात आपल्याने, आणि कधी आपल्याकडे 1 रुपया सुद्धा आपण त्यांना देत नाही किंवा ते आपल्याकडे कधी मागत पण नाहीत. समालोचक म्हणाल तर सगळेच असे आहेत की आपल्याला बघितलं, आपल्या ग्लासला बघितलं की आपल्या सरांचं नाव आणि आपल्या ग्लासचं नाव आवर्जून घेतात. फक्त आपण दिसायला खोटे आणि आपला ग्लास दिसायला खोटी, एवढे आपल्या वाघाने पूर्ण अड्ड्यामध्ये दहशत निर्माण केली. आणि कुठे ना कुठेतरी ग्लासचे सर्वात लाडके सुट्टी मेकर, म्हणजे जर ते असतील तरच आपल्याला खूप चिंता असेल, जर ते नसतील मैदान, तर त्याबद्दल काय सांगशील? आपले ग्लासचे लाडके सुट्टी मेकर अभियांना म्हणजे आपल्या ग्लासचे एकदम सुट्टी मेकर. सुट्टीचा चपल चित्ता म्हणाल ना बिंजोडच्या क्षेत्रामध्ये, आमच्या भागामध्ये तर अभियांना सारखा कोणच नाही. तिकडनं हुशार बोलायच्या अगोदर आपला बैल हातातनं सुटून जातो अभियांनाच्या, एवढे चपल चित्ता. आणि कुठे ना कुठे खूप कालोख झाला होता, खूप प्रेक्षकांना गाडी शर्यत देखील बघायची असेल, कशी झाली त्यांना काय सांगशील? हे बघा, आता ह्याच्या पुढची तुम्हाला नक्कीच उजेडात शर्यत बघायला भेटेल, पण आता थोडीशी तुम्हाला शर्यत बघायला भेटेल, कारण का खूप अंधार झाला होता. आम्ही स्वतः कंटाळलो होतो, कारण का आम्ही 4 वाजल्यापासून, कारण का आज अड्ड्यामध्ये खूपच गाड्या होत्या. आणि कशा आहेत, एवढ्या गाड्यांमध्ये आपण 4-4:30 नंतर जाऊन मध्ये गाडी टाकणं चुकीचं आहे. सगळे गाडा मालक तिथं खेळण्यासाठीच येतात, म्हणून असं करूच नाही, कोणीच आपल्या मध्ये गाडी टाकूच नाही.
तर आम्ही पण मध्ये गाडी टाकण्याने आम्ही पण आमच्या रूलनुसार एकदम बरोबर पाठून पुढं आलो. तर ती पुढे येतपर्यंत खूप अंधार झाला आपल्याला. पुढे तुम्हाला म्हणजे आपण कुठपर्यंत गाडी आली तेवढीच बघायला भेटेल, आपल्याला पूर्ण गाडी बघायला भेटणार, पण पुढच्या अड्ड्यामध्ये नक्कीच पूर्ण गाडी तुम्हाला बघायला भेटेल. आणि कुठे ना कुठं ग्लासचा आता लवकरच 10वा गुलाल देखील होईल चालू सीझनचा ह्या. 100% चालू सीझनचा 10वा गुलाल लवकरच होईल. तर मित्रांनो आता खूप घाई झाली, आम्हाला पण इकडनं जायचं आहे घरी. थोडक्यात छोटीशी मुलाखत घेतली आणि कुठे ना कुठेतरी काय सांगशील सौरभ, निंबाळकर सरांचं नाव आज अड्ड्यामध्ये सगळ्यांना ऐकायला भेटतं. तर ते कुठे ना कुठेतरी ग्लासनी त्याच्या पल्याच्या जिरावर सरांचं नाव टिकवून ठेवलं. ज्याचा पलतो त्याच्यामुळे नाव होतंय. ते तर आहेच. आज ग्लास आहे, ग्लास एवढा पोचलो त्यामुळे आज रणजित निंबाळकर सरांचं नाव. आज आम्हाला त्यांची आजी आम्हाला प्रत्येक अड्ड्यामध्ये जेव्हा आम्ही ग्लासला घेऊन जातो तेव्हा आम्हाला पहिली आठवण म्हणजे आमच्या सरांचीच येते. कारण का आज सरांमुळे आमचं नाव खूप झालेलं आहे महाराष्ट्रभर. आम्हाला खूप जण ओळखतात. आजही अड्ड्यात गेलो ना तरी, आज मुंबईला जरी अड्ड्यात गेलो ना, उसाटणे म्हणा खिडकाली म्हणा, तरी आम्हाला तिथे विचारतात की ग्लास 8500 सरांच्या नावावर पडतो, तर तुम्ही आणलात का. म्हणजे आपल्या वाघाने आपली कुठपर्यंत ओळख नेऊन ठेवली बघा. तर कुठे ना कुठेतरी येणाऱ्या आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो, कधी पैऱ्याला फसवू नका, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही आम्हाला पैऱ्याला फसवाल ना तर आमचा नंदी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल. एवढ्या गोष्टीचं लक्षात ठेवा. कारण का आम्ही झाले अशी 2 मैदानं की आम्ही सोचलंय ते, आम्हाला एका रातोरात दुसऱ्याचा पैरा करायला लागलेला आहे. मी प्रत्येक बैलगाडा मालकाला सांगतो, जर दिलेला शब्द तुम्हाला नसेल पाळायचा ना तर कोणाला शब्द देऊच नका. एखाद्याला भरोश्यावर ठेवू नका आणि एखादा भरोसा तुमच्या भरोश्यावर राहतो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. जर तुम्ही एखाद्याला भरोश्यावर ठेवलात आणि जर तुम्ही समोरच्याचा भरोसा तुटलात ना, देव तुमचं कधीच भलं करत नाहीच म्हणा. पण जाऊ द्या, आता आम्हाला नाही काय बोलायचं. असू द्या, आमचा आज गुलाल झाला, आम्हाला आनंद आहे. कुठे ना कुठे बैलगाडी क्षेत्रामध्ये शब्दाला खूप किंमत आहे आणि आपण एखाद्याला शब्द दिला की मग आपण काही पण असू दे, भले मग नंतर किती मोठा पैरा जरी आपल्याला भेटणार असेल तरी ज्यांनी पहिला शब्द दिला आपण त्यातच पळतो. पण कुठे ना कुठेतरी आपल्या शब्दाला आज कुठेतरी मागच्या म्हणजे पैरा ठरलेला आपला, पण कुठे ना कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामुळे नसेल झाला. बट आता काय समोरच्याला आम्ही काय बोलत नाही त्याच्याबद्दल, ज्याचा त्याचा जो पर्सनल विषय द्यायचा की नाही बैल. पण आमचा ग्लासचा विषय असा आहे की तो मालकाच्या नावासाठी नेहमी पळत राहतो, कुठेच कमीपणा घेत नाही आणि सर्वांची साथ देखील आम्हाला तेवढीच लागलेली आहे. तर काय सांगशील सर्व जेवढे साथ देणार त्यांच्याबद्दल? आम्हाला साथ देणार म्हटलं तर आम्हाला सगळे साथ देणार आहेत. आमचे मामा, आमच्या बहिणी, आमचे आहेत अजून खूप लहान लहान पोरं आहेत. आपले लवेश शेठ, राज शेठ, आपले समर्थ शेठ, आपली सगळी लहान लहान पोरं एवढी मेहनत घेतात बैलाच्या मागं. एवढी मेहनत घेतात, त्यामुळे आपला बैल एवढा पळतो, आपला ग्लास एवढा पळतो. आज आम्ही दोघंही आम्ही आज ठाण्याला असतो तर आम्हाला काही चिंता नसते ग्लासची की बाबा काय असेल, किती कसा असेल, काय असेल. कारण का आम्हाला आमच्या माणसांवरती पूर्ण विश्वास आहे. आणि जेव्हा कधी आम्ही शर्यतीला जातो तेव्हा आमची लवेश शेठ आवर्जून, आपल्या घरात खूप नंदी आहेत. आता आपण शर्यतीनं गेलो की आपण सगळेच जण जाणार, कारण आपले लवेश तुम्हाला दिसेलच या व्हिडिओमध्ये, त्यांचा फोटो नक्कीच दिसेल की ते आपल्या प्रत्येक बैलाचा प्रत्येक नंदीची ती काळजी घेत असतात. बस आम्हाला त्याच गोष्टीचा अभिमान आहे की आमच्याकडे आम्ही जरी गेलो तरी आमच्या मागोरी खूप पोरं आहेत की आम्हाला आमच्या घरात असलेले म्हणजे आपल्या घरात खूप वासर आहेत. तुम्ही असं बोलूच नका, आपल्या घरात खूप वासर आहेत. एकच नाही, निंबाळकर सरांच्या नावासाठी आपण खूप ठेवलेली आहेत. जेव्हा एकाला काढून तेव्हा आम्ही प्रत्येक अड्ड्यामध्ये आम्ही धमाकेच करणार. कारण कुठे ना कुठे भरपूर जण विचारत असतील की कुठे आहेत बाकीची बैल. कारण कसं मित्रांनो, नियोजन सध्या एकच चालू आहे, एक जण पळतं आणि एकच नियोजन होताना खूप प्रॉब्लेम होतो अड्ड्यामध्ये गाडी जमवायला वगैरे. त्याच्यामुळे सध्या आता ग्लासलाच, कारण थोड्या दिवसानंतरला शेट काय सांगाल की ग्लास आता आरामावर पण असणार आहे थोड्या दिवसांनी? आता शक्यतो आता जर 16 तारखेचं नियोजन झालंच तर बैल 16 तारखेला पळताना दिसेल, नाहीतर मग फेब्रुवारीच्या 8 तारखेच्या नंतर जो मैदान पडेल तेव्हाच आपला ग्लास पळताना दिसेल. कारण का आपल्या बहिणीचं लग्न आहे, त्यामुळे आपल्याला जरासं या क्षेत्रामध्ये थोडीशी विश्रांती आपल्या ग्लासला आहे. कारण का आपल्याला खूप कामं पण आहेत. आणि कुठं ना कुठं मित्रांनो बघा, ह्या 2 महिन्यामध्ये 2 पैरे ठरलेले आहेत. ते 2 पैरेमध्येच फक्त ग्लास पळताना दिसेल आता इथून पुढे. म्हणजे इथून 2 मैदानं फक्त पळाला तर, म्हणजे जे विश्रांतीचं तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये 2 पैरे आहेत चांगले. आणि त्यातला एक पैरा खूप चांगला पैरा आहे. तो पैरा जर चांगला म्हणजे झाला ना तर खूप काय सांगशील सर त्या पैऱ्याबद्दल? आहे एक पैरा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही बोललो, जर तो पैरा आपल्या क्लासला झाला तर तो समोरचा म्हणजे आपल्याला देणारा पैरावाला आहे तो पण खूप नंदी छान पळतो.
आणि आपला ग्लास तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओमध्ये बघितलाच आहे. कधी तुम्ही येऊन समोर सुद्धा बघू शकता आपल्या ग्लासला किती तळ आहे, किती पुढे आहे, किती स्पीड आहे. आपल्या ग्लासला खूप स्पीड आहे, त्या नंदीलाही खूप स्पीड आहे. ती जर ही गाडी जर जुळून आली ना तर एक वेगळंच स्पीड लागेल गाडीला, एक वेगळाच धमाका भेटेल कर्जत तालुक्यामध्ये सगळ्यांना बघायला. नवीन नवीन आदतचा जोड. नवीन आदतचा जोड. जशी घाटावर लक्ष आणि सचिनची जोड आहे तशी कर्जत तालुक्यामध्ये आपल्या ग्लासची आणि त्या वासऱ्याची जोड बघायला भेटेल तुम्हाला. आणि कुठं ना कुठं तरी दोघांना देखील खूप चांगला स्पीड लागेल. तर मित्रांनो, आत्ता मुलाखत इथेच संपवतो. ग्लाससाठी नक्की कमेंट बॉक्समध्ये चांगलं काय ते तुमच्यासाठी कमेंट करा. निंबळकर सरांचं नाव प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि कारण जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात निंबळकर सरांचं नाव अजून चालू आहे आणि हा फकड्या फक्त एकटाच त्यांचं नाव कसं टिकवते तुम्हाला पण माहिती आहे. तर चला भेटूया अशाच प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्व धन्यवाद.